नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीमध्ये जे 6 मुद्दे सुप्रीम कोर्टाने काढून दिले होते, की ज्यांच्यावर वाद करावा पक्षकारांनी असं एक ठरलं होतं. त्याच्यापैकी 2 मुद्दे महत्त्वाचे, की 102व्या घटना दुरुस्तीमुळं अ, राज्य सरकारचे एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे आणि त्यांना अ, आरक्षणाने किंवा इतर प्रकारे लाभान्वित करण्याचे जे अधिकार आहेत, ते काढून घेण्यात आलेत का? दुसरं अनुच्छेद 342 अ आणि अनुच्छेद 366 26 क यांच्या संविधानामध्ये येण्यामुळे अ, अनुच्छेद 15(4) आणि अनुच्छेद 16(4) मध्ये जे अ, विशेष प्रावधान करण्याचे जे अधिकार राज्य सरकारला आहेत, ज्याच्यापैकी आरक्षण सुद्धा एक आहे. त्या अधिकारांवर राज्यांच्या काही गदा आली आहे का? हे ते 2 प्रश्न होते. आणि ह्याच्याविषयी समजण्यासाठी संवैधानिक तरतुदींचा थोडं विस्ताराने सांगावं, हा या व्हिडिओचा प्रपंच आहे. अनुच्छेद 14, 15, 16 हे घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातले आहेत जे तरतुदी. अ, आ एकंदरीत आरक्षणाचा जो डोलारा उभा आहे, एकंदरीत जे एडिफाईस म्हणू त्याला किंवा जो सांगाडा आरक्षणाचा जो आहे, तो अतिशय क्षीण 3 गोष्टींवर आधारित आहे. आरक्षणाचं सगळं जे काय आहे ते. एक म्हणजे अ, मूळ संविधानामध्ये अनुच्छेद 16(4) मध्ये अ, अनुच्छेद 46 मध्ये आणि अनुच्छेद 330 च्या पुढे येणाऱ्या तरतुदींमध्ये आरक्षणाविषयीचे प्रावधान करण्यात आले. अनुच्छेद 16(4) मध्ये अर्थात अनुक्रमे होते की पहिला जे 3रं प्रकरण जे आहे, ते आहे मूलभूत अधिकारांचं. पण या मूलभूत अधिकारांमध्ये आरक्षण नाहीये. सुप्रीम कोर्टाने 7 फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडमधून येणाऱ्या एका प्रकरणामध्ये मुकेश कुमार नावाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे घोषित केलं, की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाहीये, आरक्षण हा हक्क नाहीये. आरक्षण ही तरतूद आहे, जी सरकार करू शकतं. तर अनुच्छेद 14 मध्ये समानतेचा मूलभूत अधिकार मांडलेला आहे. अनुच्छेद 15 मध्ये भेदभावरहित वागणुकीचा मूलभूत अधिकार नागरिकांना आहे. अनुच्छेद 16 मध्ये रोजगाराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे भेदभाव सरकारने करू नये असं प्रावधान आहे. मूळ संविधानामध्ये अनुच्छेद 16 मध्ये एक कलम 16(4) होतं किंवा अनुच्छेदाचा 4था भाग असा होता, की या प्रकरणात जे काही लिहिलेलं आहे मूलभूत अधिकारांविषयी ते असताना सुद्धा सरकार जर असं वाटलं, की मागासवर्गीयांचा अ, पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये सेवांमध्ये, तेव्हा शिक्षणाचा वगैरे विचार नव्हता. तेव्हा फक्त म्हणजे संविधान जेव्हा झालं, तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेणं, की केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती ज्यांना म्हणतात किंवा अनुसूचित जमाती आपण म्हणतो. शेड्यूल्ड कास्ट एंड शेड्यूल्ड ट्राइब्स वेअर द ओन्ली कॅटेगरीज फॉर व्हिच रिझर्व्हेशन वॉज अवेलेबल एक आणि हे आरक्षण जे होतं, हे आरक्षण केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना होतं. ते केवळ रोजगारात होतं मूळ संविधानामध्ये आणि अ, आरक्षणाचं मूळ जे प्रकरण आहे ते प्रकरण 15 मध्ये घटनेच्या प्रकरण 15 मध्ये सर्टन प्रोव्हिजन्स फॉर सर्टन क्लासेस, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर सर्टन क्लासेस हे नाव आहे त्या प्रकरणाचं. म्हणजे काही वर्गांसाठी विशेष तरतुदी या अनुच्छेद 330 पासून सुरू होणाऱ्या प्रकरण क्रमांक 15 मध्ये अ, आरक्षणाचा विषय नमूद आहे. ते प्रकरण क्रमांक 15 असं आहे, की लोकप्रतिनिधींमध्ये ठराविक काही आरक्षित वर्ग असावा. म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि पुढे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि लोकल बॉडीज म्हणजे म्युनिसिपालिटी वगैरे सुद्धा आले. तर यांच्यामध्ये तेव्हा अँग्लो इंडियन कम्युनिटी आणि अनुसूचित जाती आणि जमातींना विशेष मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले होते, की त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व असावं ही संकल्पना 15व्या प्रकरणात सुद्धा आहे. आणि एक तरतूद अशी केलेली आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे मार्गदर्शक तत्व आहेत,
जो चौथं प्रकरण आहे जे घटनेतलं, त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे, की अनुच्छेद 46 मध्ये जे मार्गदर्शक तत्वांचा एक भाग आहे अनुच्छेद 46, त्याच्यामध्ये राज्य सरकारांनी किंवा केंद्र सरकारनी अ, जे विकास कामं करायचे मार्गदर्शक तत्व आहेत, ते मार्गदर्शक तत्वांच्या आधारेच राज्यांनी चालावं असं जरी असलं, तरी पण त्याच्यामध्ये अनुसूचित जे काय आहे, तो नागरिकांच्या अधिकाराचा भाग नाही. पण ठराविक मार्गदर्शक तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व हे आयडियल राज्यांनी हे करावं, आदर्श राज्यांनी हे करावं, असे ते मार्गदर्शक तत्व. त्याच्यामध्ये अ, मागासवर्गीयांसाठी विशेष प्रावधान करून राज्य आणि केंद्र सरकारने त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. हे एक घटनेमध्ये अंतर्भूत आहे आणि वारंवार जेव्हा आरक्षणाचा विषय निघतो, तेव्हा अनुच्छेद 46 परवा मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये इतर सुद्धा काही अनुच्छेदांचा उल्लेख आला. जे मार्गदर्शक तत्वांमध्ये जे अनुच्छेद मोडतात, त्या अनुच्छेदांचा सुद्धा उल्लेख आला. पण थोडक्यात असं, की आरक्षण मूळ जे होतं संविधानामध्ये, ते शिक्षणामध्ये नव्हतं. ते होतं केवळ लोकप्रतिनिधित्वासाठी आणि अ, नोकरीमधल्या आरक्षणासाठी. ते नोकरीमधलं आरक्षण कलम 16 जे अनुच्छेदचा अनुच्छेद 16 चा 4थं कलम त्यानुसार राज्य सरकार जर राज्य सरकारला वाटलं, की पर्याप्त प्रतिनिधित्व एखाद्या वर्गाचा नाहीये, त्यांच्यासाठी तरतूद करू शकत होतं. आणि पुढं पहिल्या घटना दुरुस्तीनंतर जे अधिकार देण्यात आले, पहिल्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारांना अधिकार देण्यात आले आणि ते जे अधिकार होते, ते राज्य सरकारांना देण्यात आलेल्या अधिकारांमध्ये केवळ मागासवर्गीय असा उल्लेख आहे. मागासवर्गीय ज्यांच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा अंतर्भाव होतो. तर असे जे लोकं आहेत, तर एक असं सुद्धा आलं, की परवा अनुच्छेद 16(4) मध्ये जो उल्लेख आहे आरक्षणाचा, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती व्याप्ती अनुच्छेद 15(4) मधल्या राज्याच्या अधिकारांची आहे. आणि हे अधिकार आरक्षण देऊ करण्याचे असे असं कुठं त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही, की आरक्षण त्या ह्याच्या खाली आरक्षण देता येईल म्हणून. पण सरकार देत आलंय. एक असंही विशेष सांगणं, की बाकी केंद्र सरकारचं सोडून देऊ. महाराष्ट्रामध्ये जे याच्याविषयीचे कायदे आले, आत्तापर्यंत चाललं होतं ते सगळं अ, ह्या तरतुदींच्या आधारे राज्य सरकारने वेळोवेळी काढलेले शासन आदेश ते कुठल्याही स्वरूपात असतील, ते कायद्याचंच असतं. शासन आदेश म्हणजे एक प्रकारचा कायदा आहे. तर शासन आदेशाप्रमाणे ह्या आरक्षणाचं सगळं उभं राहिलेलं एडिफाईस ज्याला मग सगळा अ, तर वेळोवेळी काढण्यात आलेले कार्यालयीन आदेश, कार्यालयीन टिप्पण्या यांच्यानुसार केंद्रात आणि राज्यात आरक्षण देऊ केलं जात होतं. महाराष्ट्रामध्ये नोकरीमध्ये आरक्षणाचा कायदा आला 2001 मध्ये, ज्याचा अंमल 2004 पासून सुरू झाला आणि शिक्षणामध्ये आरक्षणाचा कायदा आला 2006 मध्ये. या 2 कायद्यांमुळे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणात म्हणजे नोकरीतलं आरक्षण 2001 च्या कायद्यान्वये आणि शिक्षणातलं आरक्षण 2018च्या कायद्यान्वये, पुढं 2006च्या कायद्यान्वये, पुढे 2018 मध्ये अ, मराठा जातीसाठी एस-सी-बी-सी प्रवर्ग करून आरक्षण देऊ करण्यात आलं आणि ई-डब्ल्यू-एसचं जे आरक्षण केंद्राने देऊ केलं होतं, जे केंद्र सरकारने म्हणजे संसदेने घटना दुरुस्ती करून कलम 15(6) आणि कलम 16(6) हे घटनेमध्ये नव्याने सम्मिलित करून कमाल 10% पर्यंतचं आरक्षण देऊ करण्याचं प्रावधान राज्य सरकारांना केलं होतं. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने 1च तारखेला मराठा आरक्षण सुद्धा लागू केलं 2019 मध्ये. 8 मार्च 2019 ला मराठा आरक्षण इथून पुढे लागू व्हावं शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये असं काढलं आणि त्यानुसार मग जे काय पुढे होत गेलं. तर हे जे आरक्षण देऊ करण्याचं आहे, हे विशेष प्रावधान अनुच्छेद 16(4) मध्ये मूळ संविधानात आहे. पहिल्या घटना दुरुस्तीनंतर अनुच्छेद 15(4) नव्याने घटनेमध्ये टाकलं गेलं आणि त्याद्वारे आरक्षणाचं जे काय अधिकार आहे. तर मुद्दा असा, की हे आरक्षण देऊ करण्यासाठी एखाद्या जातीला मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? तर ते कुठले अधिकार आहेत, जे अधिकार आरक्षणाला सोडून आहेत. तर फीसमध्ये सवलत देणं, त्यांच्यासाठी हॉस्टेलची तरतूद करणं,
त्यांच्यासाठी वेगळं शिक्षणाची सोय करणं, त्यांच्यासाठी विशेष सवलती परीक्षा शुल्कामध्ये, ट्युशन फीसमध्ये कमी फीस घेणं, या विविध सवलती आहेत. तर परवा सुप्रीम कोर्टाने विचारलं, की जेव्हा-केव्हा विकासाचं, मागासवर्गीयांच्या विकासाचं जेव्हा-केव्हा चर्चा निघते, तेव्हा केवळ आरक्षण ह्या एकाच गोष्टीची चर्चा का होते? इतर गोष्टींविषयी सरकार का विचार करत नाही? की एकमेव अद्वितीय हे रामबाण उपाय आहे आरक्षण हा, हे का सरकार गृहीत धरतं? सरकार इतर तरतुदी का करत नाही? तर इतर अनेक तरतुदी अ, ज्या आरक्षित वर्गांसाठी आहेत, त्याच्याबरोबर एस-सी-बी-सी वर्गासाठी सुद्धा अनेक तरतुदी करण्यात आल्यात महाराष्ट्रामध्ये. ते अनुच्छेद 15(4) खाली, अनुच्छेद 16(4) खाली अर्थात नोकरीमध्ये आरक्षण देऊ केलं होतं. 2014 मध्ये सुद्धा आरक्षणाद्वारे, अध्यादेशाद्वारे आरक्षण देऊ केलं होतं. त्या 2004 मधल्या नोकर भरतीविषयी चे अजूनही प्रश्न मिटलेले नाहीत. अजूनही तेव्हा जे स्थगिती आदेश आले होते, मराठा आरक्षण 2014 ला ई-एस-बी-सीचं आरक्षण होतं. त्याच्यातून उद्भवणारे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. तर हे झालं नोकरीबाबतचं. जे शिक्षणातलं आरक्षण आहे, हे शिक्षणातलं आरक्षण 2019 मध्ये पूर्णपणे लागू झालं. 2020 मध्ये काही प्रवेश झाले त्या आरक्षणानुसार आणि काही प्रवेश जे झाले होते, त्या प्रवेशांना स्थगनादेश आणि कुठलाही बाधा पोहोचली नाही, असं त्या दिनांक 9 सप्टेंबरच्या आदेशामध्येच नमूद आहे, की जे प्रवेश होऊन गेलेले आहेत, त्यांच्याविषयी तो आदेश नाही लागू होत. तर पण 2020 पासून पुढं आरक्षणाला स्थगिती आलेली आहे. ही परिस्थिती आहे आज. तर हे जे आरक्षण देऊ करणारे जे राज्य सरकारांचे अधिकार आहेत, या राज्य सरकारच्या अधिकारावर कलम 342 नी काय फरक पडला, की कलम 342 अ मध्ये राष्ट्रपतींना हे अधिकार दिले गेलेत, हे सांगण्यात आलं आणि अनुच्छेद 336, 366, 26 क नुसार सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची व्याख्या करण्यात आली. दे वर डिफाईन्ड, दोज क्लासेस वर डिफाईन्ड फॉर द फर्स्ट टाइम इन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय, ज्यांना आपण इतर मागासवर्गीय म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लासेस, यांची व्याख्याच नव्हती आतापर्यंत. अनुसूचित जमाती कुठल्या, अनुसूचित जाती कुठल्या, याच्या व्याख्या आहेत, की ज्या त्या विशिष्ट अनुसूचीमध्ये ज्या वर्गांचा समावेश होतो, त्या अनुसूचित जाती, त्या विशिष्ट यादीमध्ये ज्या इतर जातींचा, वर्गांचा समावेश होतो, त्या अनुसूचित जमाती. हे सोडून सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेसची डेफिनेशन नव्हती. ती व्याख्या अनु अनुच्छेद 366, 26 क मध्ये 102 व्या घटना दुरुस्तीनंतर सम्मिलित करण्यात आली. आणि ती व्याख्या अशी, की अनुच्छेद 342 अ खाली राष्ट्रपती जी यादी अधिसूचित करतील, त्या यादीमध्ये ज्या वर्गांचा समावेश असेल, ते वर्ग म्हणजे सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्ग. आणि हे जे मागासवर्ग आहेत, या मागासवर्गांच्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही यादीमध्ये मराठा जातीचा समावेश नाहीये. कारण राष्ट्रपतींनी ती यादी अधिसूचित केलेली नाही अजून. 2018 मध्ये जो 102 वा घटना दुरुस्तीचा कायदा आला, त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी त्याच्यामध्ये अनुसूचित जी यादी अधिसूचित करायची होती, तशी कुठली यादी अधिसूचित केली नाही. एकच यादी अस्तित्वात आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय म्हणून जे लोक आयडेंटिफाय केलेले जे वर्ग, अ, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4 सब कॅटेगरायझेशन आहे, 4 प्रकारे. म्हणजे ओ-बी-सी म्हणून एक आहे, इतर मागासवर्गीय, ज्यांना 19% आरक्षण आहे आणि आरक्षणाचे सर्व टक्के मिळून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीयांना 30% आरक्षण आहे. आणि अजून एक प्रवर्ग आहे, विशेष मागास प्रवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, आणि ह्यांना नोकरीमध्ये 2% आरक्षण आहे. तर ह्या याद्यांमध्ये मराठा जातीचा समावेश नाहीये. मग मुद्दा असा होतो, की जर राष्ट्रपतींनी अधिसूचित केलीच नाही यादी आणि अस्तित्वात असलेल्या केंद्राच्या किंवा राज्याच्या यादीमध्ये मराठा जातीचा समावेश नाहीये, तर विशेष करून 102 व्या घटना दुरुस्तीनंतर तसं मराठा जातीला अधिक आरक्षण देऊ करण्याचा किंवा मराठा जातीला मागास म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? हा प्रश्न उरतो.
आणि त्याच्यासाठी मग जे गायकवाड आयोगाचा अहवाल मागवला त्यांनी असं सांगितलं, की त्यांच्या निष्कर्षानुसार मराठा जात आणि कुणबी जात ही एकच आहे, समकक्ष आहेत ते. आणि मराठा आणि कुणबी जर एक असले, तर मराठा जातीला सुद्धा अ, हां, हे महत्वाचं आहे सांगणं, की मराठा जातीला सुद्धा संविधानाच्या चौकटीमध्ये आरक्षण देऊ करता येईल, असं गायकवाड आयोगाचा निष्कर्ष आहे. त्याच्यामध्ये कुठेही असं गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये असं नाहीये, की वेगळा प्रवर्ग करावा. उलटं त्यांनी जे प्रतिसाद मागवले होते, त्या प्रतिसादांपैकी 98% प्रतिसाद हे मराठा समाजातर्फे आलेले जे प्रतिसाद आहेत किंवा जे निवेदन आहेत, त्या निवेदनामध्ये 98% निवेदनं हे मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयांच्या यादीत करावा अशा अर्थाचे आहेत. आता अंतिम सुनावणी संपलेली आहे. लवकरच निकाल येईल. अ, ह्या 2 मुद्द्यां म्हणजे आरक्षण देऊ करण्याचे अधिकार त्याच्यासाठी एखाद्या जातीला मागास घोषित करण्याचे अधिकार राज्य सरकारचे उरलेत का? याच्यावर बरंच युक्तिवाद झाले. सुप्रीम कोर्ट काय ठरवतं ते कळेल. पण अनुच्छेद 342 आणि अनुच्छेद 366 26 क आणि एकंदरीत आरक्षण देऊ करण्याचे राज्य सरकारांचे अधिकार याच्यावर सांगणं महत्वाचं होतं, की हा एक फार महत्वाचा भाग मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीतला आणि मराठा आरक्षण जे देऊ केले, त्याच्या वैधतेला ठरवणारा हा एक महत्वाचा भाग आहे. याच्यासाठी सांगणं. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. मराठा आरक्षणाच्या विषयी जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणीमध्ये झाले, त्यातल्या ठराविक विषयांवर वेगवेगळं व्हिडिओ करून आपणासमोर प्रस्तुत करणं यासाठी केला होता. हा 6वा आणि शेवटचा भाग आहे. याच्यानंतर एखादा व्हिडिओ करेन, की ह्याच्या आधी जे आदेश पारित झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत 2014 पासून पुढं अ, त्यांच्याविषयी एक व्हिडिओ आणि जर तसा वेळ मिळाला, तर आणखी मला काय वाटतं माझा जो काही अभ्यास आहे छोटा-मोठा, त्याच्यावरून मराठा आरक्षणाविषयी मला काय वाटतं, हे 2 व्हिडिओ करण्याचा मानस आहे. आपण भरभरून प्रतिसाद दिला. मी अ, यथाशक्ती जे जमेल तसं निष्पक्ष राहून कोर्टामध्ये काय चाललंय, हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझा कुठलाही अभिनिवेश नाही आणि तरी पण आपण हे ऐकून घेतलंत. धन्यवाद. माझ्याकडून एक जितकं-कितकं निष्पक्ष राहता येईल तितका प्रयत्न केला मी. अ, मित्र मला काय-काय म्हणतात एकाने विचारलं, की "तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहेत?" इट डझंट मॅटर हू आय एम. म्हणजे मी कोण, मी काय आणि माझे स्वतःचे मत काय आहेत, हे खरंच या गोष्टींना काही महत्त्व नाही. जे चाललेलं आहे त्या मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीमध्ये जे प्रकरण चर्चेला आले आणि आता जो काही निकाल येणार आहे, तो निकाल एकंदरीत भारताच्या आरक्षणाच्या बाबतीत दिशादर्शक निकाल असणार आहे. हे माझं फार पहिलेपासून मत आहे. आणि त्या दृष्टीने आपण खुल्या मनाने त्या आदेशाचा स्वीकार करू आणि त्याचा अवलंब लवकरात लवकर आदेश यावा आणि त्याचा अवलंब व्हावा आणि महाराष्ट्रातली जी पेचाची परिस्थिती आहे सध्या, की नोकर भरती थांबलेली आहे वगैरे, वगैरे. इतर अनेक विषय ज्याच्यामध्ये एक आहे, की बिंदू नामावली तयार होत नाहीये आणि बिंदू नामावली तयार होत नाही म्हणून कुठलीही भरती प्रक्रिया सुरू होत नाहीये. अनेक भरती प्रक्रिया आहेत, ज्या परीक्षा रखडून बसल्या त्या आणि 2018च्या नंतरही अनेक व्हॅकन्सीज निर्माण झाल्या असतील. अनेक पदं रिक्त झाली असतील लोकांच्या रिटायर होण्याने किंवा अजून काही सरकारी आदेशानुसार काय झाले असतील. हेल्थ डिपार्टमेंटमध्ये आहे, महावितरणमध्ये आहे. अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या अ, अंतिम सुनावणीमध्ये काय निकाल येईल याच्यासाठी सगळे लोक वाट बघत बसलेत. लवकरात लवकर तो निकाल यावा अशी आशा आपण हे ऐकून घेतलत. पुन्हा एकदा धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी.